अरे दादा हटो यार. आम्ही बाहेर येतो. पाठी पाठी मागे मागे घेतो. हो मॅडम काय रोल रोल. गेट बंद करा. गेट बंद करा. गेल्या वर्षापासून सुरुवात झाली आणि यावर्षी देखील आपण पाहिला की दुकान रिस्पॉन्स या ठिकाणी गोविंदांनी दिला आणि काय आपण म्हणतो एक ग्रॅमर आणि जे काही प्रसिद्धी आणि लोकप्रियता या खेळाला प्रो गोविंदाकडे मिळते आहे. प्रो कबड्डी नंतर आपण प्रो गोविंदा केलं आणि फायदा होणार पाहतोय. स्पर्धा होती. स्पर्धामध्ये एकही अशा प्रकारचा मातीवरचा गोविंदा मॅटवर आला आणि सगळ्या सेफ्टी मेजर वापरून या ठिकाणी आज कॉम्पिटिशन झाले. जय जवान जय किसान सातारा टीम या ठिकाणी प्रथम आले. त्यांचं मी अभिनंदन प्रकाशित केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या खेळाला साहसी खेळाचा दर्जा आपण दिला. जे काही खेळाडू आहे गोविंद आहे ते जखमी होता याच्यासाठी शासनाने इन्शुरन्स दिला आणि याचं इनिशिएटिव्ह जे आहे याला पुढाकार नियोजनामध्ये सरनाईक यांनी आणि त्यांच्या टीमने मोठा सहभाग घेतला आणि समन्वय टीम जी आहे त्या समन्वय टीमने देखील यामध्ये खूप सहभाग योगदान दिले. त्यामुळे हा आता प्रो गोविंदा आज त्याला सुट्टी देखील आपण शासनाच्या केल्यानंतर शेवटी हा एक खेळाडू आहे. आपल्याला माहीत आहे खेळ आहे की जेव्हा महायुतीचे सरकार आलं त्यावेळी सगळे सण उत्सव खेळ सगळे बंद होते आणि पहिलं माझ्या माहितीप्रमाणे आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर गोविंदा उत्सव आला आणि मग गोविंदा उत्सव आम्ही पूर्णपणे निर्बंधमुक्त केली आणि गोविंदा सगळे रस्त्यावर आले, घर लावू लागले, प्रॅक्टिस करू लागले, स्पर्धा होऊ लागले आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांना एक प्रोत्साहन मिळालं. शूटिंगसाठी देणं महत्त्वाचं आणि मी आवर्जून आनंदी साहेबांचं नाव घेईन कारण या गोविंदाला मोठी व्याप्ती आणि एक प्रसिद्धी आणि गोविंदांमध्ये एक स्पर्धा जी आहे निकोप स्पर्धा असावी परंतु जीवघेणी स्पर्धा नसावी असं देखील म्हणायचं आणि म्हणून आलेला प्रत्येक गोविंदा एमबी नाक्याला मानाच्या दहीहंडीला सलामी करून पुढे झाले आणि म्हणून हा प्रो गोविंदा आपल्या देशात काही तर जगभरामध्ये सगळीकडे याचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून झालेलं आहे. स्टार स्पोर्ट्सला देखील मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. शेवटी या गोविंदाला देखील जगभर हा खेळ दर्शकांना दिसला पाहिजे आणि खेळाचं जे महत्त्व आहे हा खेळ जो आहे सागी भावनेने खेळता येतो. की आपण पाहिली की साताऱ्याची टीम जी आहे ती टीम सातारा एवढी फास्ट वेगाने चढली जसं आपण शिवाजी महाराजांच्या काळात तिथे तानाजी मालुसरेचे जे आपले मावळे ते गड चढले होते त्याची आठवण. त्यामुळे शेवट आणि एक अतिशय हा खेळ पण
यशस्वी करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्सला तो या खेळामध्ये पाहायला मिळाला. मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना देखील शुभेच्छा देतो. विकासित पण आहे, त्यांनी देखील त्यांची टीम आहे, अनेक जे तिथे प्रायोजक आहेत त्यांनी आपल्या आपल्या टीमला सांभाळलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने खेळाडू कुणीतरी विचारायला पाहिजे तरच खेळाडू. सरकार पूर्णपणे या प्रो गोविंदाच्या पाठीशी आहे. गोविंद उत्सव हा मोठा करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते हा प्रो कबड्डी आला, प्रो गोविंदा आला, आमची भावना असते की प्रो पॉलिटिक्स प्रो ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर अर्थाने आज जे काही चाललेलं आहे खरं म्हणजे जे आपण निर्णय घेतो चांगले समाजाच्या हितासाठी त्याचं स्वागत केलं. दुर्दैवाने आज तसं होत नाही आणि म्हणून हेल्दी पॉलिटिक्स पण असलं पाहिजे. स्पोर्ट्स जसा हेल्दी स्पोर्ट्स असतो तसं हेल्दी पॉलिटिक्स असलं पाहिजे, निकोप पॉलिटिक्स असलं पाहिजे. आणि मला वाटतं आम्ही सरकार सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय घेतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 1 कोटी 4 जवळपास 1,04,00,000 तुमच्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले. 1,40,00,000 महिलांनी बहिणींनी फॉर्म भरले. ही संख्या 2 कोटीपेक्षा पुढे 2.5 कोटीपर्यंत. या बहिणींना सक्षम करणं, त्यांच्या पायावर उभं करणं, आत्मनिर्भर करणं, आत्मसन्मान मिळवून देणं हे आपलं सरकारचं काम आहे. आणि या खेळाला देखील मी सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी या देशातल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म दिला खेलो इंडियाच्या माध्यमातून. आणि म्हणून यावेळेस आपल्या देशाला आपल्या राज्याला देखील ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळाले हा आपला अभिमान आहे. आणि सोलापूरच्या बीड तालुक्यात महिलांनी आभार मानले खरं म्हणजे मी कालही त्याचं मोठ्या प्रमाणावर लक्ष आणि आजही साताऱ्यामध्ये आम्ही गेलो प्रचंड प्रतिसाद होता आणि त्यांच्या भावनाही मी ऐकत होतो, बघत होतो. त्यांच्या डोळ्यातले असून देखील आनंद असून देखील पाहत होते. कारण त्यांनी आम्ही विचारले तर काय करणार. काही लोक म्हणाले माझ्या कुटुंबासाठी आम्ही हे घेऊ ते घेऊ. काही लोक म्हणाले आमचा छोटा व्यवसाय तो आम्ही वाढवू. आणि त्यामुळे हे जे काही आम्ही 1,500 रुपये जे आता सुरुवात केलेली आहे हे 1,500 हे मार्केटमध्ये खरेदी होईल आणि हे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हा पैसा अर्थव्यवस्थेमध्येच फिरत राहील आणि त्या गावातल्या त्या शहरातल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आणि महिला भगिनी ज्या आहेत या बचत गटाच्या भगिनी देखील जे कर्ज घेतात 100% रिपेमेंट असतात. त्यामुळे आम्ही फक्त 1,500 देऊन थांबणार नाही. सरकार आर्थिक ताकद मिळत जाईल. 1.5च्या वेळी 2 करू 2.5 करू पेक्षाही जास्त पुढे जाऊ. देण्याची दानत आहे. आणि त्यामुळे आपलं या बहिणींना 1,500 देऊन थांबणं एवढ्यापुरतं मर्यादित काम नाही. या आमच्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्यांना शासनाच्या इतर योजनांमधून लाभ द्यायचा आणि या बहिणींना सगळ्यांना लखपती बहिणी झालेल्या आम्हाला पाहिजे. राज्यातलं महायुती सरकार सांगते कोण सरकार लोक असल्याने मागे सरकार संविधान लोक असल्याने